आपण गाडी चालवतोय, शिस्तीत चालवतोय, अगदी वेगाने चालवत नाहीये, सगळे ट्रॅफिक रूल्स फॉलो करतोय आणि कुठून तरी अचानक बेमालूमपणे एक धाड दिशून गाडी येते आणि अक्षरशः आपल्याला एवढा राग येतो, आपली तळपायाची आग एवढी मस्तकात जाते की आता काय करू आणि काय नको एवढा आपल्याला त्रास होतो. कट टू सिच्युएशन नंबर 2, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने काम करताय, 100% देताय, छानपैकी तुम्ही टार्गेटही मीट केलेलं आहे, परंतु तरीही तुम्हाला डावलल्या जातंय आणि दुसऱ्यांना चक्क प्रमोशनही दिल्या जातंय. किंवा कट टू सिच्युएशन नंबर 3, ह्यामध्ये तुम्ही एकत्र कुटुंबाचा भाग आहात, सर्वांची काळजी घेताय, सगळ्यांच्या बाजूने विचार करताय, स्वतःला त्रास करून घेताय, परंतु सरते शेवटी त्रास हा तुम्हाला होतच आहे किंवा तुम्हाला त्यांच्यामध्ये कुठेतरी सामावूनच घेतलं जात नाहीये. या प्रत्येक सिच्युएशन मध्ये जर कन्क्लुजन द्यायचं असेल तर किती सोपं आहे बघा. चूज युअर बॅटल वाईजली. म्हणजे काय, आता तो बेमालूमपणे अचानक धाड दिशेने समोर आलाय, अर्थात त्याची जी कुवत आहे विचारांची ती कुठेतरी सीमित आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी भांडण्यापेक्षा आय विल चूज माय बॅटल दॅट नॉट टू ऍक्च्युअली बॅटल विथ देम. म्हणजे मी त्यांच्यावर फाईटच करणार नाही. सेकंड, देन यू हॅव टू पिक द ऑप्शन विच इज बेस्ट सुटेड फॉर यू. मला माझ्या कंपनीमध्ये जर नाही सिलेक्शन झालं, प्रमोशन झालं, त्या केसमध्ये मी त्यांच्याशी भांडत बसण्यापेक्षा, कारण ऑलरेडी रिझल्ट आउट आहे, त्याच्यामध्ये शक्ती खर्च करण्यापेक्षा मी माझे स्किल्स अपग्रेड करते, दुसऱ्या कंपनीत जॉब बघते, हाईक मिळेल, किंवा ह्याच कंपनीमध्ये स्किल्स अपग्रेड केल्यानंतर कदाचित माझा होदा अजून वाढेल. किंवा थर्ड नंबर इज, जेव्हा मी एकत्र कुटुंबाचा हिस्सा असते त्यावेळेला मला ती सिच्युएशन ऍज इट इज ऍक्सेप्ट करावी लागेल, कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी. जशी हाताची पाची बोटं सारखी नसतात, तशी प्रत्येकाची विचारसरणी अर्थात वेगळी असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला 3 स्टेप्स फॉलो करायच्यात. फर्स्ट इज चूज युअर बॅटल वाईजली. मी कोणाशी बॅटल करते, गरजेचं आहे का, तब्येतीला मानवणारा आहे का, स्वतःला त्रास देणारा आहे का. सेकंड, देन पिकअप द ऑप्शन. त्यानंतरच जो ऑप्शन तुम्ही घेणार आहात तो निवडा, तो पर्याय तुम्ही निवडा. अँड द थर्ड वन, ऍक्सेप्ट द रियालिटी. सोपं आहे ना? बघा करून जमतंय का, आणि हो कमेंटमध्येही कळवाल. धन्यवाद.